नमस्ते, मी सीमा पाटील। आजचा हा व्हिडिओ मी बनवलेला आहे खानदेशामध्ये आखाजी ही कशा प्रकारे सेलिब्रेट केली जाते, तर ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला आज सांगणार आहे। खानदेशात ज्या पद्धतीने अहिराणी ही बोलीभाषा प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे आखाजी जिला आपण अक्षय तृतीया असे म्हणतो, ते देखील तितकाच प्रसिद्ध सण आहे। वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा हा सण म्हणजे आखाजी। तसेच चैत्र पौर्णिमेला गौराईची स्थापना केली जाते। गौराई म्हणजेच पार्वती, जी शंकराची पत्नी असते। पूर्वीच्या काळी अपारंपरिक वेशभूषांमध्ये महिला कुंभाराकडे जाऊन शंकर आणि गौराई यांची मातीची मूर्ती घरी आणून त्याची स्थापना करत असे। 2 लाकडाचे हात असलेली तुम्हाला समोर दिसते, की जिच्यावर कुंकू आणि चंदन यांचे टिपके लावलेली सजावट केलेली ही गौराई तुम्हाला दिसते। गौराईला फुलांचा हार घातला जात नाही, मात्र त्याच्यावर वेगवेगळे पदार्थ, धान्य हे तुम्हाला दिसतील। त्याच्या माळा या तिला घातल्या जातात। त्या माळांमध्ये खास करून टरबुजांच्या बिया, शेंगा, गोळशेव आणि इत्यादी म्हणजे खास करून हे पदार्थ घातले जातात। तुम्हाला दिसते की भुईमुंगाच्या शेंगा आहेत, सांजुरी आहे आणि हरडा आहे, मनुक्यांची माळ आहे आणि आंबे इत्यादींच्या माळा तिला घातल्या जातात। शक्यतो मला जेवढं जमलंय तितक्या मी माळा तयार केलेल्या आहेत। पुढे आपण बघूया, तिला नैवेद्य दाखवला जातो। शेवया, गुळाचा नैवेद्य, त्याचबरोबर आमरस आणि खास करून पुरणपोळी। पुरणपोळी ही खापरावरची असते, जी अर्धगोलाकार एक माठाप्रमाणे खापर असतं, त्यावरती पुरणपोळी तयार केली जाते, की आपण जशी तव्यावरची करतो ही त्या पद्धतीपेक्षाही फार मोठी असते। सो तिला नैवेद्य दिला जातो। यामध्ये खास करून अस्सल खानदेशी गाणी, तसंच टिपऱ्या आणि फुगड्या, वेगवेगळ्या प्रकारचे डान्स हे पूर्वीच्या काळी महिला करत असत। आता तुम्हाला एक सांजोऱ्या आम्ही बनवलेल्या आहेत, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत। 5 दिवस गौराईची स्थापना असते। या 5 दिवसामध्ये सासरी गेलेली मुलगी ही माहेरी येत असते। तुम्हाला दिसते की एका भांड्यामध्ये मातीमध्ये ज्वारी, तांदूळ, गहू, बाजरी याचं धान्य लावून हे हिरवळ तुम्हाला पीक दिसते। याचा अर्थ असा आहे की या वर्षीचं साल किंवा वर्ष हे खूप छान जाणार, की म्हणजेच खूप सारा पाऊस पडणार, हे त्याचं लक्षण आहे। तसेच अस्सल खानदेशी गाणी म्हटली जातात, त्याचं सादरीकरण मी केलेलं आहे, एक छोटासा व्हिडिओ टाकलेला आहे। या सणाचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे एकोपा। गौराईची आंघोळ घालण्यासाठी नदीवरून महिला, मुली हे घागर भरून पाणी आणत असत। या दिवसात सगळीकडे आनंदोत्सव असतो आणि घरातील सगळी मंडळी ही खूप खुश असतात, कारण की माहेरी आलेल्या सगळ्या मुली या आनंदाने हा सण साजरा करत असतात। प्रत्येकजण झोका बांधतात, त्यावरची गाणी म्हणत असतात। आजचा अक्षय तृतीयाचा शेवटचा दिवस म्हणून नैवेद्य दाखवलेला आहे पुरणपोळी, आमरस, भजी, भात, रसा, कुरडाई इत्यादी पदार्थ आम्ही बनवलेले आहेत। माझ्या आईवडिलांकडून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।